PM किसान योजनेबद्दल सर्वात मोठी अपडेट आलेली आहे। ब्रेकिंग न्यूज या ठिकाणी आलेली आहे। PM किसान योजनेचा 20वा हप्ता आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 7वा हप्ता एकूण 4,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याच्या संदर्भात शासनाकडून अशी महत्त्वाची अपडेट आलेली आहे। आता PM किसान योजनेच्या 20व्या हप्त्याची तारीख या ठिकाणी निश्चित करण्यात आलेली आहे। PM किसान योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या पैशासंदर्भामध्ये अतिशय आनंदाची बातमी शेतकऱ्यांसाठी आलेली आहे। यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। चॅनल सबस्क्राईब केल्यानंतरच तुम्हाला दररोज नवनवीन अपडेट नवनवीन योजनांची माहिती पाहण्यास मिळणार आहे। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तर मित्रांनो, नमो शेतकरी आणि महासन्मान निधी योजनेचा जो हप्ता आहे या संदर्भामध्ये या ठिकाणी अपडेट आपण पाहणारच आहोत। तर परंतु या आणखी एक महत्त्वाची अपडेट या शेतकरी बांधवांसाठी आलेली आहे, ती म्हणजे शासनाच्या माध्यमातून ट्रॅक्टर अनुदानासाठी अर्ज सुरू झालेले आहे। तुम्हाला देखील ट्रॅक्टर पाहिजे असेल तर यावर तुम्हाला शासनाकडून अनुदान देण्यात येत आहे आणि त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे। तर आता मित्रांनो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी खूप महत्त्वाची अशी बातमी दिलेली आहे। शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे। आता लवकरच शेतकऱ्यांना PM किसान आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता हा मिळणार आहे। तर मित्रांनो, कोणत्या शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार आहे, कोणत्या शेतकऱ्यांना अपात्र ठरवण्यात आलेले आहे हे देखील आपण पाहणार आहोत। कारण आता नमो शेतकरी योजनेबाबत आणि PM किसान योजनेबाबत स्वतः देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काही शेतकऱ्यांना अपात्र ठरवले आहे। तर आता फक्त काही ठराविक शेतकऱ्यांनाच PM किसान आणि नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार आहे। तर मित्रांनो, लक्षपूर्वक एका आणि कोणत्या शेतकऱ्यांना यामधून अपात्र ठेवण्यात आलेले आहे, कारण की या शेतकऱ्यांचा योजनेचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्रातील फक्त 12 जिल्हे या ठिकाणी पात्र ठरवण्यात आलेले आहेत। त्यामुळे कोणते शेतकरी पात्र असणार आहेत आणि कोणते शेतकरी अपात्र असणार आहेत हे सुद्धा लक्षपूर्वक या ठिकाणी पहा। तर बघा शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळावी म्हणून केंद्र सरकार व राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी ही योजना सुरू करण्यात आली होती। परंतु काही ठराविक शेतकरी यामध्ये योजनेचा डबल फायदा घेत असताना शासनाला आढळून आला आहे की शेतकऱ्यांनी या योजनेचा गैरवापर केल्यामुळे या योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येण्यास उशीर झाला आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, लक्षपूर्वक एका की नमो शेतकरी योजना आणि PM किसान योजनेसाठी सरकारकडून अजून कोणतीही अटी कोणत्या ठिकाणी लावण्यात आलेल्या नाही आहेत। तुम्हालाही नमो शेतकरी योजनेचा आणि PM किसान योजनेचा हप्ता हवा असेल तर सरकारने सांगितलेल्या कोणत्या महत्त्वाची कामे तुम्हाला करावी लागणार आहेत हे देखील आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर बघा, ग्रामीण भागातील जिल्हे आहेत त्या जिल्ह्यातील शेतकरी या योजनेसाठी अपात्र ठरले आहेत। सरकारकडून जी काही पडताळणी करण्यात आली होती त्या पडताळणीमध्ये हे जिल्हे योग्य ठरले आहेत। त्या जिल्ह्यांमध्ये या योजनेचा पैसेही पाठवले जाणार आहेत। त्यामध्ये महाराष्ट्रातील 12 जिल्ह्याची यादी सरकारकडून जाहीर करण्यात आलेली आहे। ते 12 जिल्हे नमो शेतकरी योजनेसाठी पात्र करण्यात आलेले आहेत आणि 12 जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांना DBT मार्फत बँक खात्यामध्ये पैसे मिळणार आहेत। त्याचबरोबर PM किसानचा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे। मागील 19वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 24 फेब्रुवारी 2024 मध्ये जमा करण्यात आला होता। आता शेतकरी 20व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत। 4 महिन्याचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर 20व्या हप्त्याची वाटचाल सुरुवात करण्यात आलेली आहे। 4 महिन्याच्या नंतर हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होत असतो, परंतु अजूनपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यावरती या योजनेचे पैसे जमा झालेले नाही आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांना आता चिंतेचे वातावरण निर्माण झालेलं होतं। तर आता अजूनपर्यंत शेतकऱ्यांना या खात्यामध्ये एकही रुपया जमा झालेला नाही। त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांकडून आवाजसुद्धा उठवण्यात येत आहे। त्याचबरोबर सरकारवर प्रश्नसुद्धा विचारत होते। त्यामुळे कालच पत्रकार परिषद पार पडली। या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी देखील प्रश्न विचारण्यात आले होते। त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी या योजनेला पैसे कोणत्या तारखेला देणार आहोत याची माहिती दिली आहे। नेमकं कोणत्या तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये या योजनेचे पैसे जमा होणार आहेत हे देखील या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। कारण स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी काल पडलेल्या बैठकीमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर कोणत्या तारखेला हे पैसे जमा करण्यात येणार आहेत हे सांगितलेलं आहे। 12 जिल्ह्यांमध्ये या योजनेचं वाटप सुरू करण्यात येणार आहे। तर आता ही अमाऊंट डायरेक्ट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। DBT मार्फत शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांसाठी अतिशय अशी आनंदाची बातमी आहे। कारण आता सरकारने 12 जिल्ह्याची यादी जाहीर केलेली आहे। त्या 12 जिल्ह्याची यादी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहेत। कोणत्या शेतकऱ्यांना योजनेचा लाभ मिळणार आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत।
त्याचबरोबर शेतकऱ्यांना लक्षपूर्वक आहे का सरकारने सांगितलेले जे महत्त्वाचे काम आहे ते पूर्ण केलेल्या जिल्ह्यामध्ये या योजनेचा वाटप सुरू झालेला आहे। 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सरकारने सांगितलेले महत्त्वाची कामे पूर्ण केलेली आहे। त्यामुळे या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर सरकारमार्फत पहिल्यांदा नमोचे आणि किसान योजनेच्या हप्त्याचे पैसे सोडण्यात आले आहेत। चला तर पाहूयात कोणत्या जिल्ह्यांमध्ये नमो शेतकरी योजनेचे आणि PM किसान योजनेचे पैसे जमा होणार आहेत। तर शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जाणारा बीड जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ हा मिळणार आहे। बीड जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पैसे जमा होणारच आहेत। धाराशिव जिल्ह्यामध्ये ज्या शेतकऱ्यांच्या आधार कार्ड ज्यांच्या बँक खात्याशी लिंक आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये PM किसान योजनेचा आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पैसे जमा होणार आहेत। तुम्ही जर शेतकरी असाल तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तुम्ही शेतकरी असाल तर तुमच्याही खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे आणि PM किसान योजनेचे पैसे हे जमा होणार आहेत। नगर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना देखील आनंदाची बातमी मिळणार आहे, कारण नगर जिल्ह्यामध्ये त्यांच्यामध्ये सुद्धा नमो शेतकरी आणि PM किसान योजनेचे शेतकरी आहेत त्यांच्या खात्यामध्ये सरकारकडून पैसे जमा करण्यात येणार आहेत। तर आता नगर जिल्ह्याचा देखील याच्यामध्ये समावेश आहे। आता त्यामुळे योजनेचा लाभ हा मिळणार आहे। जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये DBT मार्फत शेतकरी योजनेचे पैसे जमा होणार आहेत। नाशिकमधील शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे, कारण नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे व PM किसान योजनेचे पैसे हे जमा होणार आहेत। नाशिकमधील शेतकऱ्यांना नमो आणि PM हप्ता मिळणार आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट DBT मार्फत शेतकऱ्यांच्या बँक योजनेचे पैसे हे जमा होणार आहेत। नंदुरबार जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना देखील या योजनेचा लाभ मिळणार आहे। नंदुरबार जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना या खात्यामध्ये सुद्धा पैसे जमा होणार आहेत। यवतमाळ जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना देखील आनंदाची बातमी मिळाली आहे। असं 12 जिल्ह्यामध्ये जिल्ह्याच्या यादी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यात येणार आहेत। परभणी जिल्ह्यातील शेतकरी देखील या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत। त्यामुळे परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील या योजनेचा लाभ हा मिळणार आहे। तसेच पालघर जिल्ह्यामधील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये DBT मार्फत थेट पैसे जमा केले जाणार आहेत। पालघर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील आता नमोचा आणि PM किसान योजनेचा हप्ता मिळणार आहे। 12 जिल्ह्यामधील शेतकरी नमो शेतकरी योजनेचा आणि PM किसान योजनेचा हप्ता घेण्यासाठी पात्र ठरले आहेत। त्यामुळे आता 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना थेट रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। आता आपण शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक की 12 जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांनी सरकारने सांगितले सर्व कामे पूर्ण केलेली आहेत। त्यामुळे हे 12 जिल्हे शेतकरी योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरत आहेत। त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे तुमचं आधार कार्ड तुमच्या बँक खात्याला तुमचं आधार कार्ड लिंक असणं गरजेचं आहे। कार्डला लिंक नसेल तर त्यामुळे या शेतकऱ्यांना खात्यामध्ये शेतकरी योजनेचे पैसे हे जमा होण्यास अडचणी निर्माण होणार आहे। तुमची बँक आधार कार्डशी लिंक करून घ्या। शेतकऱ्यांचं खातं आधार कार्डशी लिंक असलेल्या शेतकऱ्यांनाच या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत। तर अशा प्रकारे 12 जिल्ह्यांमध्ये या योजनेचा लाभ देण्यात आलेला आहे। अशी महत्त्वाची कामं त्यामुळे शेतकऱ्यांना आता खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा आणि PM किसान योजनेचे पैसे जमा होणार आहेत। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही भारतीय नागरिक असल्याचा पुरावा म्हणजे तुमचं आधार कार्ड आहे। त्यामुळे सरकारने सांगितलेले महत्त्वाची कामं पूर्ण करून घ्या। सरकारकडून 12 जिल्ह्याची यादी जाहीर करण्यात आलेली आहे, कारण या 12 जिल्ह्यांमध्ये शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र ठरले आहेत। त्यामुळे या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता आणि PM किसान योजनेचा हप्ता जमा होणार आहे। सर्वात पहिल्यांदा 12 जिल्ह्यामध्ये योजनेचा हप्ता वाटपाला सुरुवात करण्यात येणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।